नमस्कार मंडळी. आपल्या शेतात नांगरणी झाल्यावर जेव्हा रोटावेटर फिरतो तेव्हा काय चित्र दिसतं नाही का? माती एकदम लोण्यासारखी मऊ भुसभुशीत होते, सगळं तण निघून जातं आणि आपल्याला वाटतं वा, आपलं शेत आता पेरणीसाठी अगदी तयार आहे. हे चित्र आपल्या सगळ्यांच्याच खूप परिचयाचं आहे. पण एक क्षण थांबा आणि जरा विचार करा. जी गोष्ट वरवर इतकी चांगली आणि फायद्याची दिसतीये, तीच गोष्ट आपल्या जमिनीला आतून पोखरत असेल तर? आज आपण याच एका धक्कादायक प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणार आहोत. हे सत्य कदाचित पचायला थोडं जड जाईल, पण याकडे डोळेझाक करून चालणार नाही. आणि हो, या महत्वाच्या माहितीत खोलवर जाण्याआधी एकच छोटीशी गोष्ट. जर आपल्याला अशाच प्रकारची सखोल माहिती हवी असेल, जी आपल्या शेतीमध्ये एक मोठा बदल घडवून आणू शकते, तर आपल्या कृषी साथी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. रोटावेटर फिरवल्यानंतर ती माती किती छान दिसते नाही का? अगदी मऊ भुसभुशीत. असं वाटतं की पिकांच्या वाढीसाठी यापेक्षा चांगलं काही असूच शकत नाही. आणि खरं सांगायचं तर वरून बघितल्यावर यात काहीच चुकीचं दिसत नाही. पण खरी अडचण हीच आहे. जी गोष्ट आपल्याला डोळ्यांना दिसतीये ती फक्त अर्धीच आहे. खरी कहाणी तर त्या मऊ मातीच्या थराखाली दडलेली आहे. असं तर होत नाहीये ना की रोटावेटरमुळे होणारा हा वरवरचा फायदा जमिनीखाली होणाऱ्या एका मोठ्या नुकसानीवर पांघरून घालतोय. चला बघूया विज्ञान याबद्दल काय म्हणतंय. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या पायाखालची जमीन म्हणजे फक्त माती आणि दगड नाहीयेत. ते एक जिवंत धडधडणारं जग आहे, एक संपूर्ण परिसंस्था. आणि रोटावेटरचा प्रत्येक फेरा या जिवंत जगावर केलेला एक मोठा आघात असतो. जरा डोळ्यासमोर चित्र आणण्याचा प्रयत्न करा. जेव्हा रोटावेटरची ती धारदार पाती जमिनीत वेगाने फिरतात तेव्हा ती फक्त माती ढवळत नाहीत, तर त्या मातीत राहणाऱ्या लाखो करोडो सूक्ष्मजीवांची घरं अक्षरशः उद्ध्वस्त करतात. हे एक प्रकारचं जमिनीवर होणारं अदृश्य आक्रमणच आहे. आणि हे चित्र बघा, सगळं काही किती स्पष्टपणे सांगतंय. डावीकडे आहे एक निरोगी जिवंत माती, जिथे बुरशीचं एक जाळं पिकांच्या मुळांपर्यंत अन्न पोचवण्याचं काम करतंय. आणि उजवीकडे बघा, रोटावेटरने तेच जीवन देणारं जाळं हजारो निरुपयोगी तुकड्यांमध्ये तोडून टाकलंय. जमिनीचे मित्र म्हणजेच गांडूळ एकतर मारले जातात किंवा त्या जागेवरून कायमचे निघून जातात. आता या रोजच्या विध्वंसाचा एक खूप मोठा आणि दीर्घकालीन परिणाम होतो, जो सुरुवातीला आपल्या अजिबात लक्षात येत नाही. हळूहळू नकळतपणे आपल्या सुपीक जमिनीखाली एक धोकादायक कठीण थर तयार व्हायला लागतो. यालाच शास्त्रीय भाषेत हार्ड पॅन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर जिथपर्यंत रोटावेटरची पाती पोचतात, बरोबर त्याच्या खाली माती दाबून दाबून इतकी कडक होते की ती दगडासारखी बनते. जणू काही जमिनीखाली आपण एक कॉन्क्रीटची भिंतच बांधली आहे. आणि यातली सगळ्यात धोकादायक गोष्ट काय आहे माहितीये? ही प्रक्रिया इतकी हळू आणि नकळत होते की ते आपल्या लक्षातच येत नाही. प्रत्येक वर्षी रोटावेटरच्या प्रत्येक फेऱ्याने जमिनीखालचा तो हार्ड पॅनचा थर अजून कठीण आणि जाड होत जातो. आणि 5-6 वर्षात ही जमीन अक्षरशः सिमेंटसारखी कडक होऊ शकते. आणि याचा परिणाम तर खूपच विनाशकारी आहे. हा कठीण थर पिकांच्या मुळांना खाली जाऊच देत नाही. पाऊस पडला की तो पाणी जमिनीत मुरण्यापासून रोखतो. त्यामुळे जमिनीची ओलावा धरून ठेवण्याची शक्ती कमी होते. आणि थोडा जरी पाऊस लांबला तरी आपल्या पिकांवर दुष्काळाचं संकट ओढवतं. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. या सगळ्याचा आपल्या खिशावर, आपल्या उत्पन्नावर नेमकं काय परिणाम होतो? कारण जमिनीचं आरोग्य हे थेट आपल्या आर्थिक आरोग्याशी जोडलेलं आहे. हे चित्र सगळं काही सांगून जाईल. डावीकडे बघा, निरोगी मातीत पिकांची मुळं किती खोलवर मजबूत वाढली आहेत. त्यांना खोलवरचं पाणी आणि अन्नद्रव्य सहज मिळतात. आणि उजवीकडे बघा, हार्ड पॅन असलेल्या जमिनीत ती बिचारी मुळं खाली जाऊच शकत नाहीत आणि वरच्यावरच बाजूला पसरतात. याचा परिणाम काय? तर पिकांची वाढ खुंटते आणि उत्पन्न घटणार हे नक्की आहे. आणि जर आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर हा फटका काही छोटा नाहीये. अनेक अभ्यासांनुसार जमिनीच्या या घट्टपणामुळे आणि कमी ओल्याव्यामुळे आपल्या पिकांच्या उत्पन्नात जवळपास 20% घट येऊ शकते. 20%! विचार करा, हा किती मोठा तोटा आहे. पण थांबा, घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. चांगली बातमी ही आहे की ही परिस्थिती बदलता येते. आपण आपल्या जमिनीला पुन्हा जिवंत करू शकतो. चला आता या समस्येवर मात करण्यासाठी 3 अगदी सोपे उपाय कोणते आहेत ते पाहूया. आणि हे उपाय अजिबात अवघड नाहीयेत. पहिली गोष्ट म्हणजे नांगरणीची खोली कमी करा, जेणेकरून त्या हार्ड पॅनवर दाब येणार नाही.
दुसरी, आच्छादन पिकांचा वापर करा, ज्यांची मुळं हा कठीण थर फोडायला मदत करतात. आणि तिसरी, सगळ्यात सोपी गोष्ट, शेतात ट्रॅक्टरच्या अनावश्यक फेऱ्या टाळा. या प्रत्येक लहान बदलामुळे इंधन आणि वेळ तर वाचतोच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जमीन पुन्हा मोकळा श्वास घेऊ लागते. चला, आता जाता जाता एका महत्त्वाच्या गोष्टीवर विचार करूया. आपण नेहमी आपला ट्रॅक्टर, रोटावेटर किंवा नवीन तंत्रज्ञान यांना आपली संपत्ती मानतो. पण यात काहीतरी मूलभूत चूक होत नाहीये का? एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया. आपली खरी आणि सगळ्यात मौल्यवान संपत्ती ही निर्जीव उपकरणं किंवा यंत्र नसून आपल्या पायाखालची ही जिवंत माती आहे, जिच्याशिवाय आपलं अस्तित्वच शक्य नाही. यावर नक्की विचार करा. आपल्या जमिनीला एक निर्जीव वस्तू न मानता एक जिवंत भागीदार म्हणून बघूया. अशाच अधिक माहितीपूर्ण सामग्रीसाठी आपल्या कृषी साथी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.